बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्ध डोकं वर काढू पाहत आहे। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीजवळ घायवळ गँगशी संबंधित असणाऱ्या तिघांवर गोळीबार करण्यात आलाय। त्याचा व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय, आपण बघू शकतो दृश्यामध्ये। या गोळीबारात तिघांपैकी 2 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावरती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्याबरोबर आहे। अरुण, पुन्हा एकदा आपण बघतोय की पुण्यामध्ये टोळीयुद्ध डोकं वर काढू बघते। ही ताजी आणि सीसीटीव्हीची जी दृश्य आहे ही आपल्याला मिळालेली आहे। एकूणच काय जे घडतंय सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा। मधुरा, जी दृश्य आपण बघतो किंवा जो थरार आपण पाहतो तो शनिवारी घडलेल्या घटनेचा थरार आहे। शनिवारी वैकुंठ स्मशानभूमी समोर ही घटना घडली होती। घायवळ म्हणजे निलेश घायवळ टोळी जी आहे पुण्यामध्ये आणि दुसरी टोळीची गजा मारणे टोळी, त्या घायवळ आणि मारणे टोळीमध्ये हा एक प्रकारचं युद्ध टोळी युद्ध सध्या भडकलेला आहे आणि त्यातूनच ही घटना घडली आहे। या घटनेमध्ये अमोल बधे जो आहे हा घायवळ टोळीचा गुंड आहे, शार्प शूटर त्याला मानलं जातं। तर त्याचा खून हा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचं सांगितलं जातं आणि अगदी दिवसाढवळ्या घडलेला हा प्रकार आहे। अमोल बधेचा खून आणि त्यानंतर शिवाय 2 लोक जे आहेत ते देखील यामध्ये जखमी असल्याची या दिवशीची माहिती आहे। अर्थात पोलिसांनी आता कारवाई सुरू केली आहे, अनेकांना अटक देखील केलेली आहे। मात्र हे सगळं दिवसा घडतंय, खुलेआमपणे घडतंय हे नाकारता येत नाही। अगदी खरंय। धन्यवाद अरुण, ही माहिती दिल्याबद्दल। अरुण मेहत्रे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।